जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहा, संकट समयी जर अंतःकरणातून हाक मारली तर धावून येणारे एकच दैवत म्हणजे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे अवतार मानले गेलेले आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं हा जयघोष आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात घुमतो आहे. बाळूमामांनी त्यांच्या जीवनकाळात हजारो चमत्कार केले, गोरगरिबांचे अश्रू पुसले, मुक्या प्राण्यांवर अपार माया केली आणि निसर्गाच्या नियमांनाही बाजूला सारून भक्तांचे कल्याण केले. आज आम्ही तुम्हाला बाळूमामांच्या चरित्रातील एक अत्यंत थरारक, डोळ्यात पाणी आणणारा आणि अंगावर काटे आणणारा असा खराखुरा प्रसंग सांगणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आदराचे स्थान, गोरगरिबांची कैवारी आणि अद्भुत चमत्कारी भक्तांची जीवन उजळून टाकणारे परमपूज्य संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाचा जयघोष केला की मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. बाळूमामाच्या नावानं चांग भलं हा गजर केवळ एक घोषणा नाही तर लाखो भक्तांचे श्रद्धेचे तो एक महामंत्र आहे. बाळूमामांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात मानवी कल्याणाचा मार्ग दाखवला. त्यांच्या मेंढ्यांच्या कळपाची वैशिष्ट्ये, त्यांच्या अद्भुत लीला आणि त्यांनी संकट समयी भक्तांना दिलेली साथ यांच्या अनेक कथा आपण ऐकतो. पण आज आपण एक अशा विशेष घटनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घटनेने मानवी भावना, प्राण्यांवरील अपार प्रेम आणि बाळूमामांची दैवी शक्ती यांचे दर्शन घडवले. ही कथा आहे एका अत्यंत आजारी पडलेल्या आणि निसर्गाच्या नियमांनुसार शेवटच्या घटका मोजत असलेल्या मुक्या प्राण्याची, म्हणजे एका बैलाची. जेव्हा सर्वांनी आशा सोडली होती तेव्हा बाळूमामांच्या केवळ एका शब्दाने आणि आशीर्वादाने काय अद्भुत घडले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा प्रसंग घडला कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात. नामदेव नावाचा एक अत्यंत गरीब आणि प्रामाणिक शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती करून करत असे. नामदेव अत्यंत साधा माणूस होता, पण त्याचे हृदय बाळूमामांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेले होते. नामदेवाच्या घरी एक खिलारी जातीचा बैल होता, ज्याचे नाव त्याने सर्जा ठेवले होते. सर्जा हा केवळ एक प्राण्यासारखा नव्हता, तर तो नामदेवाच्या कुटुंबाचा मुख्य आधार आणि त्याच्या कुटुंबातील एक अत्यंत लाडका सदस्य होता. नामदेवाची शेतातील कष्ट, त्याचे सुख दुःख या सगळ्यांचा साक्षीदार हा सर्जा होता. सर्जाच्या जीवनावरच नामदेवाच्या घरची चूल पेटत होती. एकदा पावसाळ्याचे दिवस संपत आले होते आणि हिवाळ्याची चाहूल लागली होती. अचानक एका रात्रीत सर्जाची तब्येत बिघडली. तो शेडमध्ये एका बाजूला पडला. सुरुवातीला नामदेवाला वाटले की नेहमीप्रमाणे थोडा थकवा असेल, पण सकाळपर्यंत सर्जाची अवस्था खूप गंभीर झाली. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती, त्याचे अंग तापाने फणफणले होते आणि त्याने चारा पाणी पूर्णपणे सोडून दिले होते. नामदेवाने तात्काळ गावातील पशुवैद्याला म्हणजेच डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी येऊन सर्जाची तपासणी केली. त्याला 2-3 वेगवेगळ्या प्रकारची औषधी आणि इंजेक्शन दिले, पण दिवस सरला तरी सर्जाचा प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. उलट त्याचा श्वास अधिकच जड होऊ लागला. दुसरा दिवस उजाडला. बैलाची अवस्था पाहून नामदेवाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. डॉक्टरांनी पुन्हा येऊन तपासले. यावेळी डॉक्टरांचा चेहरा गंभीर होता. त्यांनी नामदेवाच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय निराश स्वरात म्हणाले, नामदेव, मी माझी सर्व प्रयत्न करून पाहिले आहे. या बैलाच्या शरीरात आता ताकद उरलेली नाही. रोग त्याच्या संपूर्ण शरीरात पसरला आहे. त्याच्या जगण्याची आशा आता फक्त 1 किंवा 2% उरली आहे. कदाचित हा आजही रात्रीही काढणार नाही. तू मनाची तयारी करून ठेव. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून नामदेवाच्या पायाखालची जमीन सरकली. नामदेव ढसाढसा रडू लागला. घरातील लहान मुले, त्याची पत्नी सर्जाभोवती गोळा होऊन रडू लागली. सर्जाचे डोळे पाणावले होते, जणू तो आपल्या धन्याकडे शेवटचा निरोप मागत होता. डॉक्टर निघून गेले आणि संपूर्ण गावात ही बातमी पसरली
की नामदेवाचा बैल आता काही तासांचाच सोबती आहे. पण म्हणतात ना, जिथे माणसाचे सगळे प्रयत्न संपतात तिथे देवाचे प्रयत्न आणि चमत्कार सुरू होतात. नामदेव रडत धावत घराबाहेर आला. घराच्या कोण्याडात बाळूमामांचा एक छोटासा फोटो ठेवलेला होता. नामदेवाने त्या फोटो समोर लोटांगण घातले. त्याचे डोळे पूर्णपणे अश्रूंनी भरलेले होते. तो मामांच्या फोटोकडे बघून ओरडला, मामा धावून या, माझा बैल चाललाय, तो गेला तर माझं अख्खं घर उद्ध्वस्त होईल. मी आणि माझी लेकरं उपाशी मरू. लोकांचा डॉक्टर म्हणतोय की तो जगणार नाही, पण माझा तुमच्यावर आणि अंगारावर विश्वास आहे. माझ्या सर्जाला वाचव. नामदेवाचा तो टाहो इतका अर्थ होता की कदाचित प्रत्यक्ष काळही तिथे क्षणभर थांबला असेल. त्याच वेळी चमत्कार घडला. नामदेवाच्या गावातून काही अंतरावरच बाळूमामांचा बकऱ्यांचा कळप मुक्कामासाठी आलेला होता. बाळूमामा स्वतः त्या कळपासोबत तिथे उपस्थित होते. बाळूमामा अंतर्ज्ञानी होते. त्यांना आपल्या भक्ताची अर्थहाक आदमापुरातून किंवा जगाच्या पाठीतवरून कुठेही मारली तरी ऐकू यायची. नामदेव गावात रडत असताना तिथे दूरवर मैलावर असलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी बाळूमामा अचानक अस्वस्थ झाले. मामांनी हातातली काठी जमिनीवर आपटली आणि जोराने वरडले, अरे त्या नाम्याचा सर्जा चाललाय, काळ ओढायला लागलाय, मला जावं लागेल. मामांनी कोणाचीही वाट पाहिली नाही. ते तडक निघाले आणि थेट नामदेवाच्या वस्तीवर त्याच्या गोठ्यापाशी येऊन पोहोचले. मामांना अचानक दारात आलेले पाहून नामदेवाला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तो धावत गेला आणि मामांच्या चरणांवर डोके ठेवून रडू लागला. गोठ्यात गावातील इतर लोकांचीही गर्दी जमली होती. सगळेजण शांत उभे होते. बाळूमामा गोठ्यात गेले. तिथे सर्जा जमिनीवर निपचित पडला होता. त्याचे डोळे पांढरे पडू लागले होते, पोट फुगले होते आणि त्याचे पाय थंड पडले होते. डॉक्टरांच्या मते तो शेवटचे श्वास मोजत होता. बाळूमामा सर्जाच्या जवळ गेले. त्यांनी आपल्या प्रेमळ हाताने सर्जाच्या पाठीवरून आणि डोक्यावरून हात फिरवला. बैलाच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब गळला. जणू त्याला समजले होते की त्याचा रक्षण करता समोर उभा आहे. बाळूमामांनी आपल्या खिशातून आदमापूरचा पवित्र भंडारा काढला. त्यांनी बाळूमामांच्या नावानं चांग भलं असा गजर केला आणि तो अंगारा बैलाच्या कपाळावर लावला. तसेच थोडासा अंगार त्याच्या तोंडाजवळ नेऊन त्याच्या जिभेवर टाकला. नंतर मामांनी आपली काठी बैलाच्या पाठीवरून हलकेच मारली आणि अतिशय अधिकारवाणीने गरजून म्हणाले, उठ बैला उठ, अजून तुला खूप काम करायचं आहे. हा नाम्या तुझ्या जीवावर जगतोय, उठ आणि उभं राहा. मामांचे ते शब्द गोट्यात घुमले आणि तिथे उपस्थित असलेले प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. पुढच्या सेकंदाला तो चमत्कार घडला. तो पाहून तिथे उपस्थित असलेले लोकांचे डोळे विस्मित झाले. ज्या बैलांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती, ज्याचे पाय गोठले होते, त्या बैलाने अचानक एक मोठा श्वास घेतला. त्याच्या शरीरात जणू एक नवीन चैतन्य, एक नवीन ऊर्जा संचारली. बैलाने आपले पाय हलवले आणि पाहता पाहता कोणताही आधार न घेता तो मरणाच्या दारातून परत येऊन थेट 4 पायांवर उभा राहिला. होय, जो बैल काही मिनिटांपूर्वी मरणासन्न अवस्थेत होता तो आता पूर्णपणे शुद्धीवर येऊन अगदी ताठ उभा राहिला होता. त्याने आपली मान हलवली आणि नेहमीप्रमाणे मोठ्याने हंबरडा फोडला. हा चमत्कार पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वांच्या तोंडून एकच जयघोष निघाला, सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग भलं. नामदेवाने थेट बैलाला मिठी मारली. डॉक्टर जे करू शकले नाहीत, विज्ञानाला जे जमले नाही, ते बाळूमामाच्या एका शब्दाने आणि भंडाऱ्याच्या ताकदीने करून दाखवले होते. नामदेव बाळूमामाच्या पाया पडला आणि म्हणाला, मामा तुम्ही माझ्या बैलाला नवीन आयुष्य दिले, तुम्ही माझं घर वाचवलं. बाळूमामाने नेहमीप्रमाणे हसून नामदेवाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, अरे नाम्या, मी कोण वाचवणारा तो वरचा भगवंत आहे. तुझी भक्ती खरी होती म्हणून तुझा आज काळाच्या जबड्यातून परत आला. जा त्याची सेवा कर. बाळूमामांनी नामदेवाच्या घरात सुख
आणि समृद्धीचा आशीर्वाद दिला. या घटनेनंतर बैल अनेक वर्षे जगला आणि त्याने नामदेवाच्या शेतात अतोनात कष्ट केले. शेतकऱ्याचे आनंद अश्रू बाळूमामांचे पाय धरले. संपूर्ण गाव बाळूमामांच्या नावानं चांग भलं या जयघोषाने दुमदुमून गेले. हवेत भंडारा उधळला गेला. गोठ्यातील वातावरण क्षणातच भारावून गेले. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते श्रद्धा आणि विश्वासामध्ये किती मोठी ताकद असते. संत बाळूमामांनी मानवाचेच नाही तर सृष्टीतील प्रत्येक सजीवाचे रक्षण केले. प्राण्यांबद्दल त्यांची दया आणि त्यांची अद्भुत शक्ती आजही लाखो भक्तांना जगण्याची आणि संकटाशी लढण्याची प्रेरणा देते. तुम्हाला संत बाळूमामांची ही अद्भुत आणि सत्य कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्ही बाळूमामांचे सच्चे भक्त असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.